सो हे आपले पॉइंट्स हायलाइटिंग असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपण जाऊ तर शकतो यासोबत, पण वी हॅव टू. वाट लागली सगळ्या गोष्टींची. आपल्या प्लॅनिंगची गुरुसरांनी पूर्ण वाट लावून टाकली. म्हणजे आपण इकडे दिवस रात्र मेहनत करायची, कष्ट करायचे, पण सगळं क्रेडिट गुरुसर घेऊन जाणार. काय झालं श्रेयस? एक्झॅक्टली, नीट सांगशील का काय झालंय ते? अगं काय झालं म्हणजे हा बरं झालं तू आलास. ते जे उपोषण करतात ना गुरुसर, त्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग चालू आहे टीव्हीवर. सगळ्या मीडियाचं कव्हरेज, त्यांचं अटेन्शन पूर्ण गुरुसरांना मिळालंय. आणि आता त्या उपोषणात ते जे काही बडबडतील त्याचं सगळं क्रेडिट ऑफकोर्स गुरुसरांनाच मिळणार. श्रेयस शांत हो, आनंद आहे ना तिथे, तसं काही होणार नाहीये मग. ठीक आहे माया, ऑलरेडी झालंय, मी तेच बघून आलोय ना. काय तर म्हणे मी राधिका मॅडमचा नवरा आहे, मी राधिका मॅडमसाठी उपोषण करतोय, माझ्यामुळे हे सगळं घडतंय. हा गुरु आहे ना, हा शहाणा असताना वेड्यासारखा वागत होता आणि आता वेडा झाला तर शहाणपणा दाखवायला लागलाय. खरं. हे बघ, तो काय बोलतो ना ह्याच्याकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस. सगळीकडे राधिकाचीच न्यूज हायलाइट होणार आहे. इनफॅक्ट रेडिओवर पण तिचाच इंटरव्ह्यू करणार आहे आपण. नाही हे पण खरं आहे. श्रेयस तू आता उगा चिडचिड करू नको. हे बघ, उद्या माझ्या पण मीटिंग्स आहेत. उद्यापासून सगळीकडे राधिकाचीच न्यूज दिसणार आहे. त्यामुळे आज त्याला जो काही गोंधळ घालायचा तू घालू दे ना. उद्यापासून कोणी बघणार नाही गुरुकडे. आश्चर्य नको वाटून घेऊस, कळलं? मी तोच आहे, तुला माहिती असलेला तोच आधीचा गुरुनाथ सुभेदार. वेडबीड नाही लागलेलं मला. या बाकी सगळ्यांना वाटत असेल, पण तू नीट ओळखतेस मला. एक्झॅक्टली. इनफॅक्ट रेडिओचं शेड्युलिंग पण माझ्याकडेच आहे. त्यामुळे पुढे आपण राधिकाचेच इंटरव्ह्यूज परत रिपीट करू शकतो. अरे वा, हे चांगलंच आहे. सुपर्ब देन. आणि सामी, आपल्या एसबी ग्रुप ऑफ कंपनीच्या रेफरन्सने माझेही काही कॉन्टॅक्ट्स आहेत, ते सगळे तुला फॉरवर्ड करते. आपल्याला डेफिनेटली त्यांची मदत होऊ शकते. ना, मुंबईत गेल्या गेल्या मीटिंग करतो त्याची. श्रेयस, कळलं ना तुला? सगळं काही आपल्या मनासारखं होणार आहे. मी येतो. तुम्ही कुठे निघालात? मी जरा आनंदकडे जाऊन येतो. त्याला काही माझी मदत हवी असली तर बघतो. जातो रे, एकटाच येतो. मी येतो. दादा, तुम्ही सकाळपासून इथं बसले या, अजूनपर्यंत काहीच खाल्लं नाही. तुम्ही आणि राधिका ताई बी किती मोठ्या मनाची आहे बरं. आजच्या या काळामध्ये कोणी कोणासाठी काही करत नाही. कसं आहे ना, गुरु काय इतकं जोर जोरात? किती वडापाव खाल्लेस? ढेकर अचानक ऐकलंच तुम्ही. पण असं ढेकर वगैरे कोणीतरी देते असं पाहिल्यावर गैरसमज होऊ शकतो. हा, तुम्हाला वाटलं असेल की अरे हा तर माणूस काहीतरी खाऊन पिऊन मस्तपैकी उपोषणाला बसलाय. पण असं नसतं. ढेकराचेही दोन प्रकार असतात. हा, म्हणजे काही ढेकर भरल्या पोटी तुम्हाला येतात, काही पोट रिकामा असताना येतात. म्हणजे जमिनीतून कसे आवाज येतात ना, तर असे ढेकराचे प्रकार असतात. आणि ज्या माणसाला ढेकर येतो तो माणूस अत्यंत प्रामाणिक असतो. आता माझ्याच प्रामाणिकपणाबद्दल मी काय तुम्हाला सांगणार हो. नाही, आपणच काय बोलायचं. म्हणजे मी कसं आहे हे तुम्ही माझ्याकडे कुठल्या दृष्टीनं बघताय याच्यावर अवलंबून आहे ना. तुमचा दृष्टिकोन हा फार महत्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की मी गुरु कशाला उगाच तोंडाची हवा वाया घालवतोय? काय बडबड करतोय? एनर्जी कशी सेव्ह करायची त्याचा विचार कर ना. हे सगळे जे समोर बसलेले आहे त्या विचारांना तू काय बोलतोय ते काही कळत हा
ये श्रुती. श्रुती, थँक्यू सो मच. नाही म्हणजे मी हे केवळ फॉर्मॅलिटी म्हणून नाही म्हणत आहे, मनापासून म्हणते मी. कम ऑन यार राधिका. अगं खरंच या सगळ्यातनं कसा मार्ग काढायचा हे खरंच सुचत नव्हतं मला, पण तुझ्यामुळे मार्ग दिसला. मी काही मार्ग वगैरे काढला नाही. ओके, इनफॅक्ट थँक्स टू माया, कारण तिने तुला इतकं कन्व्हिन्स केलं, काउन्सिलिंग केलं तुझं, त्यामुळे झालं हे. अगं श्रुती खरंच बास, नाहीतर आता राधिका मला थँक्स म्हणायला सुरू करेल. हो की नाही राधिका? आणि मी फक्त मला जे योग्य वाटत होतं ना तेच करत गेले. दॅट्स इट. हाऊ स्वीट. हो बरोबर आहे. काय आहे की माझी तत्व मोठी का हे गावातलं काम महत्वाचं, या संदर्भात सौमित्र इनफॅक्ट सगळेच जण मला समजवण्याचा प्रयत्न करत होते, पण जरा नीट विचार केला आणि म्हटलं की आपल्या तत्वांपेक्षा गावातलं काम हे जास्त महत्वाचं आहे, आणि म्हणूनच मी होकार दिला. थँक गॉड. म्हणजे त्या बहाण्याने मला इंटरव्ह्यू तरी दिलास तू, बरोबर ना? पण तुला सांगू का, तू शनायाची मैत्रीण असून सुद्धा या कामासाठी तयार झालीस हे खूप महत्वाचं आहे. फक्त शनायाची मैत्रीण तुझी नाही का? कम ऑन, प्रोफेशनल लाईफ पलीकडे आपली चांगली मैत्री पण आहे. आणि पुढे देखील तुला कधी जरी मदत लागली ना तर प्लीज लेट मी नो, मी लगेच येईल. ओके, थँक्यू. लवकर भेट. नक्की. टेक केअर. ओके, चल मी श्रुतीला कारपर्यंत ड्रॉप करून येते. हो, बाय. बाय. टेक केअर. तुला तुझी बायको पाहिजे ना? हो हो, मला माझी बायको परत हवी आहे. मला पण माझी बायको पाहिजे. तुमची बायको म्हणजे? हे गाव म्हणजे माझी बायकोच आहे ना. तर आपल्या दोघांचं ध्येय जर एक असेल तर आपापसात भांडण्यात काय हशील आहे? आमचा गुरु ना त्याच्या हक्कासाठी ते बसलेला आहे. अहो, मी पण गुरुचे हक्क त्याला मिळवून देण्यासाठीच बसलोय. त्याच्यासाठी भांडतोय मी. आणि जर आमच्या दोघांचं ध्येय जर एक असेल कशाला भांडायचं? बघा गुरु, तुझं लग्न मी लावून देणार आहे. मी स्वतः हॉल बुक केलंय तुझ्यासाठी. मी स्वतः तुझा हात तुझ्या बायकोच्या हातात देणार. संपला ना मग विषय. चला सरबत प्यायला जाऊ मग. ओ गोठ्या शेठ, तुमच्या अशा बोलण्यावर ना आमचा गुरुनाथ अजिबात भुलणार नाहीये. आणि तो किती प्रामाणिक आहे ना इथल्या गावच्या माणसांनी बघितलंय, कळलं? याच्या ज्या काही अटी आहेत ना ते मान्य करा आणि इकडनं निघून जा. तरच गुरुनाथ त्याचा उपोषण मागे घेणार आहे. बरोबर ना गुरु? तू प्रामाणिक आहेस ना? बरोबर ना? हे खरं आहे ना? हो 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 हो, मी प्रामाणिक आहे. 100% प्रामाणिक आहे मी. नाही, मी नाही असं उपोषण सोडून जाणार. मी तुला सोडत नाही मी आता. ओ दादागिरी करू नका. ते हातात जे काय ना ते वाजवा. दादागिरी करायला आम्हाला पण जमतं, कळलं का? हा, आम्ही शांत आहोत ना, तोपर्यंत शांत आहोत. त्यामुळे तू नीट राहा. एकदा का सटकलं तर बघा, नाहीतर काय करणार? मागच्या वेळी सारखा हात उचलणार. गप्प आहे म्हणून जास्त माजू नका. तुम्हाला सोडणार नाही मी आता. हे बघा, हे गोट्याशेठ आता ऐकणाऱ्यातले नाहीयेत. मी माझ्या माणसांना लगेच बोलवून घेते. नाही अजिबात नको. नका बोलवू. तुम्ही शांत राहा. मी बघतो काय करायचं. अहो, तुम्ही काय करणार आहात? तुम्ही आता बघाच मी काय करतो. मी बघतो. आमच्या गुजरातीत एक म्हण आहे, बसतो कुत्रो को दिवस कळलं नाही. असे आहात तुम्ही. बसा बसा. मला काय बसा ना अजून. एक मिनिट गोट्या शेठ, तुम्ही जरा आता शांत व्हा. उगीच वाद नको जिथे. आणि आनंद, गुरुनाथ, तुम्ही आपसात भांडत बसू नका, कळलं? मी काय सांगतो ते ऐकून घ्या.
आता काय ऐकून घ्यायचं बाकी राहिलंय? असं काय करता गोट्या शेठ? अहो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय, ती ऐकून तर घ्या. काय? कुठली बातमी? आता तुम्हाला मारामारी करायची गरज नाहीये, भांडायची गरज नाहीये आणि गुरुनाथला उपोषणाला बसायची गरज नाहीये. मी आता राधिका मॅडमचा निरोप घेऊन आलेलो आहे. राधिका मॅडम त्यांच्या सगळ्या टीमला घेऊन हे गाव सोडून जायला तयार झालेले आहेत. फोन व्हायब्रेट होतोय. वहिनी, हा वहिनी बोला. आता पानकर सर तुमच्याबद्दलच बोलत होते आणि तुमचा फोन आला. काय बोलतात हे पानकर सर? आपल्याला हे गाव सोड. पण का वहिनी? आपण एवढं सगळं केलं, लोकांसाठी चांगलं चांगलं करायचं, पण का सोडून जातोय? ठीक आहे वहिनी, बर चालेल, तिथे आल्यावर बोलूया. काय 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 झालं? अमोलकर सर जे काही म्हणाले ते खरं आहे. आम्ही लवकरच हे गाव सोडून जाणार आहोत. राधिका मसालेच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स वरनं कॉल आला होता आणि त्यांनी सांगितलंय की लगेच हे गाव सोडून निघा, नाहीतर आमची कंपनी बंद होईल. पण हे असं कसं शक्य आहे? म्हणजे असा निर्णय अचानक असं कोणी घेऊ शकतं का? असं कसं घेऊ शकतं? होऊ शकतं, आमच्याकडे काही होऊ शकतं. आमच्या कंपनीचं नाव राधिका मसाले आहे आणि राधिका मसालेमध्ये कधीही काही होऊ शकतं. गोट्या शेठ, तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. बोला बोला, मी खुश आहे. आता काय आहे की या गावात खूप दिवस राहायला लागणार म्हणून आम्ही इथे बराचसा पसारा करून ठेवलेला आहे. तो सगळा पसारा आवरण्यासाठी आणि गावातल्या सगळ्या बायकांना समजवण्यासाठी आम्हाला एक कमीत कमी 2 दिवस लागतील. 4 दिवस घ्या, दिले. वा, 10 वर्षांनी गोट्या शेडवरचं संकट गेलं. पार्टी झाली पाहिजे, फटाके फुटले पाहिजेत. वा, मस्त बातमी दिली तुम्ही. संगीत हवंच. तुमच्या समोर मी कला सादर करतो. हो पानवलकर सर, कमालच केलीत तुम्ही. माझ्याहून बेरकी राजकारणी निघालात की. नाही हो सीमाताई, तसं काही नाहीये. खरं सांगू का, मी अतिशय साधा माणूस आहे, नाकासमोर चालणारा. आता आविर्भावात मी काय काय केलं ते बोललो ते जाऊ दे, पण ऍक्च्युली आता मला घाम फुटलंय. हो, एक मिनिट. हे सगळं काय चाललंय मला काही कळतच नाहीये. कळणार, सगळं कळणार. घरी जाऊया, तिथे गेल्यावर सगळं कळणार. आधी हा तंबू आवर, कळलं का? हे काय आमरण उपोषण असं काही नसतं. हे घे. आनंद, हे सगळं आवरून या, आम्ही जरा पुढे जातो. या. वहिनी, आता प्रश्न फक्त 2 दिवसांचा आहे. मायने ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या तर 2 दिवसात चित्र बदललेलं असेल आणि याचं क्रेडिट सगळंच मायाला जातं, कारण शेवटी हा प्लॅन तिने केला. पण त्याही पेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे तिने तुम्हाला यासाठी तयार केलं. हो बरोबर आहे तुझं, पण तरी सुद्धा मला खूप भीती वाटते रे. कसली भीती? गुरुनाथ इथेच आहेत. ते जोपर्यंत इथे आहेत ना तोपर्यंत ते कुठल्याही क्षणी काहीही गोंधळ घालू शकतात. म्हणून राधिका, आई बाबा, आई बाबा, सुखीरा सुखीरा ग बाई. नमस्कार. आई बाबा, तुम्ही कसे आहात? तुझं कसं चाललंय ते आधी सांग. तुम्ही बसा ना, आत्ताच आलाय. बोलू आपण सगळं सविस्तर. हा, तुम्ही बसा, मी पाणी आणतो तुमचं. बसा बसा बसा. ये ग. आई माय टोंगळे. घ्या. बाकी तुम्ही सरप्राईज देता आम्हाला एकदम. हो ना, तुम्ही असे अचानक इथे याल माझ्या ध्यानीमध्ये सुद्धा नव्हतं. काही नाही, गुरुनाथला टीव्हीवर बघितलं आणि हिला म्हटलं चला लगेच निघायला हवं. आलो. तेच
तर मी आईने सांगत होते, म्हटलं त्या मनावर परिणाम झाला आहे, तो जरा असा तितर बितर होऊन वागत आहे. ऐकेस ना, म्हणे मग नाटक करत असेल, म्हणे नाटक करत असेल, चल पटपट बॅगा भर. आलो बॅगा भरून इथं. राधिका, आता त्या गुरुनाचं काय करायचं ते मी बघतो. तू काळजी करू नकोस. तू फक्त तुझ्या कामाकडे लक्ष ठेव. काल माय काही नाही आई. बोल ना, काल व तुम्ही दोघे जण इथे आलात, माझं काम नीट व्हावं म्हणून. मी सगळेजण किती काळजी करता माझी. राधिका, आजपर्यंत तू सर्वांची काळजी घेत आलीस आणि आज तुला गरज असताना आम्ही काळजी करायची नाही. हे बघ, तू रडू नकोस. आम्ही आहोत ना. आणि तुला रडताना नाही, लढताना बघायचं आम्हाला. काय? अरे, एक रिक्वेस्ट आहे. बाबा, रिक्वेस्ट काय करताय? बोला ना. अगं राधिका, बरेच दिवस झाले तुझ्या हातचं काही खाल्लं नाही. बाप्पा, का अगर तुम्ही इथं आलात का तुम्ही तर ते त्रास देता. ही काय बोलायची गोष्ट झाली का? मी आत्ता करते तुमच्यासाठी. अरे बघ, हा तुम्ही पण बाबा, मला थोडासा वेळ हवाय. वेळ द्या म्हणजे? तुमच्या मुलाला एक सरप्राईज द्यायचंय, म्हणून थोडासा वेळ द्या. आलेच. बाबा, चला तुम्हाला तुमची रूम दाखवतो तोपर्यंत. या. नाही, खरंच बरं झालं सीमाताई तुम्ही फोन केलात. नाही तसं नाही, प्रत्यक्षात इथे गोट्या शेट आल्यानंतर काहीही घडू शकतं ना. पण बरं झालं तुम्ही फोन केलात. आता जरा रिलॅक्स वाटतंय. अरे हो, ओके. बरं, मी काय म्हणते, नंतर करते फोन. थँक्यू. राधिका वहिनी, माहितीये आनंद भाऊजी. आत्ता सीमाताईंचा फोन आला होता, त्यांनी मला सांगितलं सगळं. पण त्यांनी पानलकर सरांबद्दल काही सांगितलं की नाही? हो, सांगितलं. सर, तुमचं कौतुक करावं ना तेवढं थोडंच आहे. नाही होईन, कौतुक करावं असं काहीच नाही. ऍक्च्युली माझी बिकट अवस्था झाली होती फार. ह्या वेळेला जे काही सुचलं ते केलं मी. जे काही केलं ते खूप छान केलं. बरं सर, एक 2 मिनिटं थांबता का? म्हणजे तुम्ही दोघे जण आतमध्ये जा, मला गुरुनाथशी जरा बोलायचं होतं. हो, बोला. चला सर. राधिका, सुभेदार, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आमरण उपोषण. बस झाली तुमची नाटकं. बस झालं. गेले ना ते, मग कशाला उगीच नाटकं करताय? हा, ठीक आहे. त्या तिथे तंबूत केली नाटकं, ती काही कमी झाली का? आलं ना सगळं अंगाशी. ए राधिका. राधिका काय राधिका? मला जे नेहमी धमक्या देत असता ना, ते बस करा. आता तुमच्या धमक्यांना मी घाबरणार नाही, सांगून ठेवते. अच्छा. हो, आज चला, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. कसलं सरप्राईज? आज तर चला, मग कळेल ना तुम्हाला. चल. या. काय कसलं सरप्राईज? हा, इथे तर कोणीच नाही दिसत आहे. थांबा की जरा, एवढी काय घाई आहे? राधिका, तू जर माझ्या बरोबर गेम्स खेळायला इथे आली असशील ना, सांगून ठेवतो. माझ्या बरोबर नाही खेळायचे गेम्स. मला जर असं वाटलं ना की तू त्रास द्यायचा प्रयत्न करतेस मला, तर तुझ्या त्या सौमित्राला ना. थांबा, पुढे बोलण्याच्या आधी एकदा मागे वळून तर पहा. बघा,